घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं इथं या विचार मंचावर उपस्थित जिल्हा परिषदेच्या उमेदवार आदरणीय सौ मीनाक्षीताई पाटील, त्याचबरोबर पंचायत समितीच्या उमेदवार प्राध्यापक सौ सारिकाताई भटकडली या विचार मंचावर उपस्थित बेकनाळच्या माजी सरपंच रोहिणी पाटील ताई, लिंगनूरच्या माजी सरपंच ऍडव्होकेट परमेश्वरी पाटील मॅडम, संजय दादा भटकडली, विठ्ठलदादा पाटील, माझे सहकारी सागर पाटील, जमादार दादा, या व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि या व्यासपीठावर समोर उपस्थित एवढ्या मोठ्या संख्येनं जमलेले बेकनाळकर ग्रामस्थ भावांनो आणि बहिणींनो, आता काही थोड्याच दिवसावर मतदान येऊन पोचलेलं आहे आणि निर्णायक टप्प्यावर या निवडणुकीच्या आपण येऊन पोचलेलो आहोत. खरं तर संजय दादा या गावात येत असताना बऱ्याच आठवणी जाग्या होता. माझे वडील माजी आमदार श्रीपतराव शिंदेचे अगदी जीवाभावाचे सहकारी ईश्वर मामा तुरंबेकरांची इथं आल्यावर पहिल्यांदा आठवण येते. सगळ्यात चांगल्या वाईट प्रसंगात साहेबांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून लढणारे ईश्वर मामा असू देत किंवा मोहन चौगले साहेब असू देत, माझे वडील नेहमी श्रेष्ठी अण्णांच्या पुण्यतिथीला जयंतीला इथे यायचे. ते श्रेष्ठी अण्णा आपल्या तालुक्याचे आमदार श्रेष्ठी अण्णा असू देत, या सगळ्यांच्याच स्पर्शानं खर तर हे पावन झालेलं बेकनाळ गाव आहे. या गावात भाजपच्या उमेदवारांचा प्रचारासाठी येत असताना आपण यांना का निवडून दिलं पाहिजे याचा विचार सुद्धा आपण करणं गरजेचं आहे. इथं प्रास्ताविक करत असताना दादांनी सांगितलं की माझे वडील जनता दलाचे कार्यकर्ते होते. जनता दलात शेवटपर्यंत म्हणजे हयातीत त्यांनी कधी पक्षांतर केलं नाही, पक्ष सोडला नाही. जनता दलाचा विचार घेऊन ते आयुष्यभर लढले. पण वडिलांच्या निधनानंतर 2 वर्ष मी सुद्धा तोच झेंडा घेऊन लढत होते, पण आम्हाला काही सुखानं जगू दिलं जात नव्हतं. अनंत अडचणी आमच्या समोर उभा केल्या जायच्या. राजकारणातनं संपवण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला. स्वाती कोरीला राजकारण संपून घरी बसवण्याचा प्रयत्न सुरू झाला. सगळ्या संस्था ताब्यातून काढून घ्यायचा विषय चालू झाला, चर्चा सुरू झाल्या आणि मग ठरवलं की माझा बाप शेवटपर्यंत लढत होता, मी लढणाऱ्या बापाची लढणारी लेक आहे. मार्ग बदलावा लागला तरी चालेल, पण आयुष्यातला संघर्ष आणि लढाई कधी सोडायची नाही. म्हणून आता जनता दलाचं अस्तित्व संपत झालंय, पण लोकांसाठी काम करायचंय, लोकांना न्याय देण्यासाठी काम करायचंय, कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यासाठी काम करायचंय. आणि मग जर ह्या सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांचे लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील, सर्वसामान्य लोकांच्या मदतीला यायचं असेल, तर एकमेव पक्ष आहे ज्याच्या पाठीमागे आपण जाऊ शकतोय आणि जे माझ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करू शकतात, तो एकमेव भारतीय जनता पार्टी हा पक्ष आहे. म्हणून आम्ही सगळ्यांनी आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकमताने भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. का भारतीय जनता पार्टी हा पक्ष आम्ही निवडला? एकतर देशाचे पंतप्रधान मोदी साहेब हे सुद्धा भारतीय जनता पक्षाचेच पंतप्रधान आपल्या देशात आहेत. महाराष्ट्रात सत्ता कुणाची आहे तर भारतीय जनता पक्षाची आहे. देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. अगदी गडिंग्लज तालुक्याच्या संजय गांधी निराधार योजनेचे सुद्धा अध्यक्ष जर कुठले असतील कंकणवाडी साहेब, ते सुद्धा भारतीय जनता पक्षाचेच आहे. आणि सगळ्याच प्रश्नांना न्याय मिळायचा असेल ज्यांच्या नेतृत्वाखाली, मग या राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील असतील, कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार आदरणीय धनंजय महाडिक साहेब असतील, चंदगड विभागाचे आमदार आदरणीय शिवाजीराव पाटील भाऊ असतील, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून काम जर करायचं
करायचं असेल, आपण विचार करा की आज सगळीकडे भाजपची सत्ता आहे. त्यामुळे जर या बेकनाळ गावची काही कामं आता प्रास्ताविकात बोलत असताना दादा म्हणाले की पानंद रस्ते होण्याचे गरजेचे आहे, बेकनाळातले अंतर्गत रस्ते होणे गरजेचे आहे, हे जर करून घ्यायचं असेल, आतापर्यंत का ही कामं झाली नाहीत, का पानंद रस्ते बेकनाळ मधले होऊ शकले नाहीत, का अंतर्गत रस्ते झाले नाहीत, आणि हे जर करून घ्यायचं असेल तर असं म्हटलं जातंय की जेवण कुणाचे बी असू दे, वाढपी आपला असला पाहिजे. बरोबर आहे की नाही? आता भाजपचं सरकार राज्यात आहे, भाजपचं सरकार केंद्रात आहे. मीनाक्षीताई पाटलांना आणि आपण जर सारिकाताईंना जिल्हा परिषदेत आणि पंचायत समितीत पाठवलं तर वाढपी आपला असणार आहे, आणि आपली कामं करून घ्यायला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, पंचायत समितीच्या माध्यमातून जर आपली कामं करून घ्यायची असतील तर भाजपनं दिलेले या मीनाक्षीताई आणि सारिकाताईंना निवडून आणणं ही त्यांची गरज नाही तर आपल्या भागाची गरज आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे. यापूर्वी एकाच घरातील पद आहेत, ह्याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. बघा कोण भोगा लागलाय सगळ्या सत्ता, याचाही आपण विचार केला पाहिजे. त्या सत्तेच्या पाठीमाग धावून फक्त स्वतःचा फायदा करून घेणाऱ्यांना निवडून द्यायचं का अगदी सर्वसामान्य कुटुंबातल्या मीनाक्षीताई विठ्ठलदादांच्या कामाच्या पाठबळावर त्या निवडणुकीला उभं राहिलेले आहेत. विठ्ठलदादांची त्यांना भक्कम साथ आहे, आणि भटकटल्या अण्णांची लिगसी वारसा घेऊन ज्या सारिकाताई, ज्या स्वतः प्राध्यापक आहेत, उच्च विद्या विभूषित आहेत, ज्यांना इथल्या प्रश्नांची जाण आहे, संजय दादांना इथल्या प्रश्नांची जाण आहे, अशा उमेदवारांना निवडून द्यायचा हे आता आपल्या हातात आहे. लक्षात घ्या, निवडून दिलं आणि नंतर मग आमच्याकडे सत्ता नाही आणि काय कामं झाली नाही ते म्हणून घेण्यापेक्षा ज्यांची केंद्रात सत्ता आहे, ज्यांची राज्यात सत्ता आहे, अशांना जर आपण पाठवून दिलं तर ज्यांची जिल्हा परिषदेवर सुद्धा सत्ता येणार आहे त्यांना जर आपण निवडून दिलं तर आपण हक्कानं कामं करून घेऊ शकतोय. आणि हक्कानं कामं करून घ्यायची काय करायचं हे आता ठरवण्यास. ह्या गावानं विधानसभेला सुद्धा चांगलं मतदान दिलेलं होतं विरोधात. माझे हात जोडून विनंती आहे, बेकनाळकर अतिशय सुजान असे मतदार इथं आहेत. तुम्हाला कळतंय कुणाला मत द्यायची, कुणाला निवडून आणायचं. मोहाच्या पाठीमाग आपण लागायचं नाही. कारण या सरकारनं काय केलं नाही हे सांगा. मला सुद्धा जनता दलात होते दादा, माहित नव्हतं. म्हणजे आम्हाला फक्त समजलेली ती लाडकी बहीण योजना समजलेली. घेताय काय लाभ लाडक्या बहिणींनो महाराष्ट्र शासनाचा? आमच्या घरात महिन्याला 1500 रुपये आयते येऊन पडा लागले. आता जी बाई गाठीला गाठ बांधून संसार करत असती, करते की नाही, तिला माहित आहे 1500 रुपयाचं महत्व काय आहे. महिन्याला 1500 रुपये आम्हाला लाडकी बहीण योजनेतनं मिळायला लागले. त्याचबरोबरीनं किशोरी सबला योजना दिली जाती, शाळेतल्या मुलींना पोषण आहार दिला जातोय, मुलींना विविध प्रशिक्षण दिली जातात. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना आहे, जी गरोदर स्त्री आहे तिला 5000 रुपये लाभ दिला जातोय. सुरक्षित मातृत्व योजना आहे, सगळ्या गरोदर स्त्रीच्या ज्या सगळ्या काही टेस्ट करायच्या असतात त्या मोफत केल्या जाऊ शकतात. बेबी केअर किट योजना आहे, म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर लहान बाळाला ज्या वस्तू लागतात त्याच्यासाठी 2000 रुपये किमतीच्या सगळ्या वस्तू मोफत दिल्या जातात. मोफत शिलाई योजना आहे, महिला समृद्धी योजना आहे, ज्यात 50,000 रुपयापर्यंत कर्ज दिला जात आहे. अशा किती योजना सांगू मी तुम्हाला, ज्या योजना या सरकारनं चालवलेल्या आहेत. फक्त स्त्रियांसाठीच नव्हे तर किसान सन्मान योजना आमच्या घरात 12,000 रुपये वर्षाला येऊन पडायला लागले. आम्हाला अन्नधान्य मोफत यायला लागलं. आमच्या मुलांच्या हाताला रोजगार मिळावा, काम मिळावं म्हणून हे सरकार काम करायला लागलेलं आहे. रस्ते चांगले व्हावेत यासाठी, म्हणजे जशा भौतिक सुविधा झाल्या पाहिजेत. मला भाजप सरकारचं एक आवडलं, फक्त भौतिक सुविधांच्या पाठीमागे हा पक्ष लागलेला नाही तर सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचावलं जावं, प्रत्येक व्यक्तीच्या घरापर्यंत तो लाभ पोहोचला जावा यासाठी हे सरकार प्रयत्न करायला लागलंय. आणि ह्याच भाजप पक्षाने दिलेले हे 2 उमेदवार आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपला वैयक्तिक जर लाभ करून घ्यायचा असेल, आपल्या मुलाबाळांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करायचे असतील, आपल्या प्रत्येक स्त्रीचा सन्मान व्हायचा असेल तर भाजप शिवाय आता पर्याय राहिलेला नाही. म्हणूनच आम्ही जनता दल जो आमच्या तालुक्यात आणि महाराष्ट्रात सुद्धा आता नामशेष व्हायच्या मार्गावर आहे,
म्हणून आम्ही भाजपमध्ये सर्वसामान्य लोकांचं जीवनमान उंचावं म्हणून जो पक्ष प्रयत्न करायला लागले, जे सरकार प्रयत्न करायला लागले, त्या सरकारच्या बरोबर जायचं आणि गोर गरीब लोकांच्या जीवनात काही आनंद फुलवता येतोय का हे बघायचं, यासाठी आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला. मी भेकनाळवासियांना हात जोडून विनंती करायला आले की आपली जी कामं आहेत, या गावातले भौतिक सुविधा या गावाला द्यायच्या असतील किंवा गरीबातल्या गरीब माणसाचं काम करायचं असेल तर भाजप शिवाय आता पर्याय राहिलेला नाही. त्यामुळं येणाऱ्या 7 तारखेला मीनाक्षीताईंचं सुद्धा चिन्ह कमळच आहे आणि सारिकाताईंचं सुद्धा चिन्ह कमळच आहे. एका मशीनवरच दोन्ही कमळ आहेत. जिल्हा परिषदेचं वर कमळ आणि पंचायत समितीचं खाली कमळ. फक्त एका कमळासमोरचं बटन दाबायचं नाही, मशीनवर 2 ठिकाणी कमळ असणार आहे. ते दोन्ही ठिकाणच्या समोरचं कमळ घेऊन आपल्या विकासाला, आपल्या तालुक्याच्या विकासाला आणि आपल्या गावच्या विकासाला पुढे नेण्यासाठी कमळासमोरचं बटन दाबून या दोघींना प्रचंड बहुमतानं निवडून द्यावा अशी विनंती करते आणि मी माझं भाषण संपवते, मनोगत संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद स्वातीताई.